नीट पेपर फुटीचे जे काही लोन होते, नीट पेपर फुटीचे जे काही प्रकरण होते ते सर्वाधिक उत्तरेकडील राज्यामध्ये घडत होते, परंतु आता त्याचं कनेक्शन अगदी महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि हे आता हळूहळू साऊथच्या स्टेटकडे सुद्धा सरकताना आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या स्टेटच्या पोलीसकडून प्रकरणाला तपास जो आहे तो अधिक गतीने त्या ठिकाणी चालू आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण सर्वाधिक बिहार, त्यानंतर गुजरात, त्यानंतर झारखंड आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासन SITची समिती जी काय आहे ती स्थापन करण्यासाठी आता पावलं उचलत आहे। महाराष्ट्र शासनातर्फे एक SIT स्थापन केली जाणार असल्याच्या सुद्धा बातम्या येत आहेत। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, संपूर्ण प्रकरणाच्या याचिकांवर एकत्रित सुनवाई देशाचं सर्वोच्च न्यायालय 8 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। तत्पूर्वी वेगवेगळ्या स्टेटचे पोलीस आपला तपास अधिक जलद गतीने पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या स्टेटचे काय अपडेट आहेत, केंद्र सरकारने सुद्धा बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून जो काही अहवाल मागवण्यात येणार आहे त्या संदर्भात बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखांच्या तपासांचे जी काही गती आहे ती सुद्धा वाढलेली आहे। त्या ठिकाणी नेमकं काय काय अपडेट्स आहेत हे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षा झाल्यापासूनच ही परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात होती आणि आता वेगवेगळ्या राज्यामध्ये नीट पेपर फुटीचे कनेक्शन आता समोर येत आहेत। आपण त्या ठिकाणचे नेमके अपडेट काय आहेत ते आता आपण थोडक्यात पाहूयात। लोकमतमध्ये आलेल्या एका बातमीचा आधार घेऊन आपण हे अपडेट्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत आणि महाराष्ट्रापर्यंत त्याचं कनेक्शन कशा प्रकारे पोहोचलेलं आहे आणि महाराष्ट्रामधले नीट पेपर फुटी प्रकरणाचे अपडेट्स काय आहेत ते सुद्धा डिटेल समजून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, नीट पेपर फुटीचं सर्वाधिक प्रकरण जे गाजलेलं आहे ते पहिलं स्टेट आहे बिहार। या राज्यामध्ये नीट पेपर फुटीचं जे काही पेपर लीक प्रकरणाचं जे काय आहे पहिली ठिणगी बिहारमध्ये पडलेली होती आणि आता बिहारमध्ये बिहार पोलिसांनी 13 जणांना अटक केल्याची बातमी या ठिकाणी आहे आणि बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखांनी काही विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी केलेली आहे, काही विद्यार्थ्यांना सुद्धा चौकशीला बोलवलेलं आहे। हे अपडेट आहे बिहार या राज्यातून। त्याच्यानंतर झारखंडमध्ये सुद्धा काही कनेक्शन त्या ठिकाणी आढळलेले होते। झारखंडमध्ये सुद्धा 6 जणांना अटक केल्याची बातमी त्या ठिकाणी येते। झारखंडच्या हजारीबागच्या OASIS स्कूलमध्ये पेपर लीक झाल्याचं हे प्रकरण आहे आणि त्या ठिकाणी हजारीबागचं हे स्कूल पेपर लीक प्रकरणी अगोदरपासून सुद्धा चर्चेमध्ये होतं। यावर्षी 15 मार्चला BPSCचा पेपर लीकसुद्धा या ठिकाणी फुटलेला होता आणि त्यानंतर याच स्कूलमधून नीटचा पेपरसुद्धा त्या ठिकाणी फुटल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी झारखंडमध्ये सुद्धा 6 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर गुजरातच्या गोध्रा येथे जलराम स्कूल हे देखील नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये चर्चेत होतं। त्याविषयीचा डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण याच्या अगोदरसुद्धा घेतलेला आहे। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या ठिकाणी नेमकं काय प्रकरण झालेलं आहे ते तुम्ही डिटेल त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पेपर भरून विद्यार्थ्यांचे पेपर जे काय आहे ते शिक्षक भरून देणार होते, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच मागण्यात आलेली होती आणि एका सुप्रिटेंडंटच्या कारमध्ये त्या ठिकाणी कॅशमध्ये सुद्धा पैसे सापडलेले होते। त्याचा सुद्धा तपास अधिक जलद गतीने आता चालू आहे आणि आता हे संपूर्ण प्रकरण हळूहळू महाराष्ट्राकडे सरकलेलं आहे। महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखलं जाणारं किंवा नीट परीक्षेचं देशातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असलेलं, तयारीचं केंद्र असलेलं लातूरपर्यंत याचे कनेक्शन आता आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा नीट पेपर लीकच्या प्रकरणाचा तपास अधिक जलद गतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा होतोय। या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे। 22 जूनला 2 शिक्षकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं, परंतु त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना पुन्हा सोडण्यात आलेलं होतं। पुन्हा त्यांचे मोबाईल कनेक्शन आणि मोबाईलमधला डाटा चेक केल्यानंतर पोलिसांनी एका शिक्षकाला पुन्हा अटक केलेली आहे। त्याच्यानंतर एक शिक्षक फरार होता, परंतु आजची सकाळची बातमी आहे की त्या शिक्षकाला सुद्धा पुन्हा अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी आता त्या ठिकाणी न्यायालयाने सुनावली आहे की त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवून त्यांची चौकशी करण्यात यावी। अशा प्रकारचा महाराष्ट्राचा अपडेट आहे। याच्यामध्ये शिक्षकांची नावं आहेत संजय जाधव, जलील उमरखा पठाण अशी त्या 2 मेन शिक्षकांची नावं आहेत ज्यांना अगोदर अटक करण्यात आलेली होती। त्याचबरोबर यांच्यासोबत आणखी 2 जण अगदी धाराशिवपर्यंत सुद्धा याचं कनेक्शन आपल्याला सापडतं। धाराशिवमधील इरन्ना मशनाजी कोनगलवार यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण नीट पेपर फुटी प्रकरणात, नीट पेपर लीक प्रकरणामध्ये यांचा समावेश आहे।
यांचं कनेक्शन दिल्लीपर्यंत असू शकतं का, याचासुद्धा तपास आता पोलीस करत आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने SIT गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे आता SIT या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही 8 जुलैला आता सुप्रीम कोर्ट या संपूर्ण याचिकांवर एकत्रित सुनवाई करणार आहे। तर या पोलिसांच्या तपासांचे वेगवेगळे रिपोर्टसुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतले जातील का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। केंद्र सरकारने अगोदरच बिहार आर्थिक गुन्हे शाखेचा अहवालसुद्धा मागवलेला आहे। तो अहवाल आता विद्यार्थ्यांची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे। त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखा बिहार तर्फे विद्यार्थ्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। विद्यार्थ्यांच्या बाईटसुद्धा आपण काल त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। हे संपूर्ण प्रकरण आणि या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये चाललेले तपास आणि त्यांचे एकमेकांशी असलेले कनेक्शन येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी अटक झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं कनेक्शन आता पोहोचलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने SIT गठीत करून पुढील चौकशीचे जे काही आदेश आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। महाराष्ट्र शासनाने SIT गठीत करण्याचा महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। बातमीची संपूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारचे पुढचे अपडेट पाहण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।